ठीक आहे, हे आपण ऑलरेडी काल पाहिलेलं आहे. ऑक्सफोर्ड डायल्युशन लॉ पण आपण काल पाहिलेला आहे, बरोबर. ऑक्सफोर्ड डायल्युशन लॉ मध्ये आपण एक इक्वेशन घेतलं होतं पहा, CH3COOH याचं समजा वीक ऍसिडचं डिसोसिएशन झालं, तुम्हाला मिळेल CH3CH डबल बॉन्ड O मायनस प्लस H प्लस, बरोबर का? बरोबर का? हा इनिशियली एक होता 0 0, बरोबर का? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन C होतं समजा, ठीक आहे. कमी किती झाला समजा अल्फाने कमी झालं, डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा, तर याचं किती वाढेल C अल्फा, बरोबर का? बरोबर आहे का? हे C अल्फा आलं का? म्हणजे H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन किती आलं आपल्याकडे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस बोला C अल्फा. याच्यामध्ये काही डाऊट? हे कसं आले समजलंय का? नक्की कळाले? ठीक आहे. ऑलरेडी पाहिलं होतं पीएच कसा काढायचा पाहिलं आपण. जर पीएच काढायचं आपल्याला फर्स्ट स्टेप काय, मोलॅरिटी काढायची. समजा नॉर्मॅलिटी दिली तर नॉर्मॅलिटी वरनं मोलॅरिटी काढायची. मोलॅरिटी इज इक्वल टू नॉर्मॅलिटी इंटू एन फॅक्टर. ऍसिड साठी एन फॅक्टर म्हणजे काय त्यांनी दिलेले, आणि बेस साठी एन फॅक्टर म्हणजे काय त्यांनी दिलेले OH मायनस, बरोबर. मोलॅरिटी काढा, बॅलन्स्ड इक्वेशन लिहा, कम्पेअर करा, इथून तुम्हाला H प्लस मिळेल. मिळालेला H प्लस या फॉर्म्युलामध्ये पुट करा, तुम्हाला पीएच मिळून जाईल, बरोबर. हे ऑलरेडी पाहिलेलं आहे. आता हे काही फॉर्म्युले जे आपण ऑलरेडी फर्स्ट चॅप्टर मध्ये पाहिलेत. कुठे पाहिलेत? फर्स्ट चॅप्टर मध्ये, बरोबर. ठीक आहे. काय फॉर्म्युला होता आपल्याकडे? नॉर्मॅलिटी. बोला, नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला काय आहे? ग्राम इक्विव्हॅलंट इनटू अपॉन व्हॉल्यूम ऑफ. नक्की हाच होता का? याच्यावरनं ग्राम इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला येऊ शकतो का? येऊ शकतो. पहा, ग्राम इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? हा, वाटलं मला तुम्ही तोच सांगणार. बोला, ग्राम इक्विव्हॅलंट इक्वल टू काय तुमचं? मोलार मास, चेक करा, अपॉन आहे का? मोलार मास अपॉन एन फॅक्टर आहे का? ही व्हॅल्यू पुट करू का? जर पुट केली तर काय होईल पहा. हा, काय काय तेच ना, ग्राम इक्विव्हॅलंट मासच पाहतोय आपण. इक्विव्हॅलंट मास तेच बोला, इक्विव्हॅलंट मास. हा ठीक आहे, बोला इक्विव्हॅलंट मासचं काय? ओके, इक्विव्हॅलंट मास इज इक्वल टू काय आलं? आणि हे समजा ग्राम मध्ये दिले असेल तर काय झालं ते? ग्राम इक्विव्हॅलंट, बरोबर का? ठीक आहे, बोला म्हणजे काय आलं? मोलार मास अपॉन एन फॅक्टर आणि काय तुमचं व्हॉल्यूम ऑफ. काय डाऊट? नक्की समजलंय? 100%? इथपर्यंत काही डाऊट? नक्की? ठीक, चालेल. आता पहा, हा एन फॅक्टर इकडे डिवाइड, इकडे आला तर म्हणजे पहा, नॉर्मॅलिटी इंटू एन फॅक्टर इज इक्वल टू काय आलं तुमचं? मोलार मास अपॉन व्हॉल्यूम, बरोबर का? याच्यात काही डाऊट? नक्की? देअरफॉर पहा, मोलार मास अपॉन व्हॉल्यूम, मास अपॉन व्हॉल्यूम, मोलॅरिटी इज इक्वल टू फॉर्म्युला काय आला? नॉर्मॅलिटी इंटू एन फॅक्टर. काहीतरी राहिले, थांबा. चुकलं. थांबा, परत एकदा सांगा बरं फॉर्म्युला. इथपर्यंत बरोबर आहे आपलं? ठीक, चालते. ग्राम इक्विव्हॅलंट मोलार मास अपॉन एन फॅक्टर. ठीक आहे, बरोबर आहे. पहा, हा एन फॅक्टर समजा इथे पुट केला, नॉर्मॅलिटी इंटू एन फॅक्टर इथे पुट केला, हा फॉर्म्युला. नॉर्मॅलिटी एन फॅक्टर तुमचा डिवाइड येईल, तिकडे गेला तर मल्टिप्लाय होईल. व्हॉल्यूम पण तिकडे, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन सुद्धा काय होईल तुमचं? मल्टिप्लाय होईल. इथे मोलार मास नसेल, इथे मोलॅरिटी असेल. चेक करा, मोलॅरिटी असेल तिथे. ग्रॅम इक्विव्हॅलंटचं कन्सेप्ट काढा. ग्राम इक्विव्हॅलंटचं काढा.
मास बाय वेट आहे ना तिथे, बरोबर ना? काय तुमचं ग्रॅम इक्विव्हॅलंट फॉर्म्युला बोला. मास अपॉन मास अपॉन मास अपॉन इक्विव्हॅलंट मास, बरोबर का? आता इक्विव्हॅलंट मासचा फॉर्म्युला पहा, मास अपॉन मोलार मास, बरोबर का? अपॉन काय? एन फॅक्टर. आले? समजले का? नक्की. म्हणजे हे काय होणार तुमचं, मास इंटू एन अपॉन मोलार मास इंटू हा इकडचा व्हॉल्यूम, बरोबर का? मास अपॉन व्हॉल्यूम. आता पहा, मास अपॉन मोलार मास म्हणजे काय असतात, नंबर ऑफ मोल्स, आणि नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम मोलॅरिटी. आलं का? म्हणजे मोलॅरिटी इंटू एन फॅक्टर. आलं का? नक्की. हा फॉर्म्युला आपला प्रूव्ह झालेला आहे. इक्वल टू काय होईल तुमची ही मोलॅरिटी, इक्वल टू काय होईल तुमची, समजलंय? नक्की. आणि याच्यावरनं समजा इक्विव्हॅलंट ग्राम इक्विव्हॅलंट काढायचे, कसे काढणार, हा व्हॉल्यूम तिकडे मल्टिप्लाय, ग्राम इक्विव्हॅलंट इज इक्वल टू नॉर्मॅलिटी इंटू तीस लिहिलंय. पहा, नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला काय, मोलॅरिटी इंटू एन फॅक्टर. इथे खाली काढली, पुट केलं, तुमचा आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. दुसरा फॉर्म्युला काय, ग्राम इक्विव्हॅलंट इंटू मोलॅरिटी इंटू फॅक्टर. आता मग अशी प्रूव्ह केलेलं आहे. याच्यात काय डाऊट? इथपर्यंत कळाले. आणि इक्विव्हॅलंट, ग्राम इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला काय, नॉर्मॅलिटी इंटू, काय डाऊट? कसं आले, सगळ्या गोष्टी कळल्यात? नक्की. ग्राम इक्विव्हॅलंट इक्वल टू नॉर्मॅलिटी इंटू काय येईल तुमचं, नक्की समजलंय? हे व्यवस्थित लिहून देऊ का जमेल? असं जमेल तुम्हाला 100%. सगळे फॉर्म्युले फक्त पुट केलेले आहेत, व्हॅल्यू पुट करा, तुमचं फायनल सोल्युशन आन्सर तुमचं येऊन जाईल. नाही आलं मी सोडून देतो. इथपर्यंत काही डाऊट? ठीक आहे. आज आपल्याला काय पाहिजे, पीएच ऑफ मिक्सचर ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड और स्ट्रॉंग बेस आहे, अँड नाहीये. स्ट्रॉंग ऍसिड और म्हणजे एकतर दोन्ही पण स्ट्रॉंग ऍसिड असतील किंवा तिन्ही स्ट्रॉंग ऍसिड असतील, काय असेल ते, पण ऍसिड घेतलं तर फक्त काय असणार, स्ट्रॉंग ऍसिडच असणार. आणि बेस घेतलं तर काय असणार, सगळे स्ट्रॉंग बेसच असणार. असं नाही की एक वीक आहे, एक स्ट्रॉंग आहे, असं नसणार. दोन्ही पण काय असतील. आणि ऍसिड किंवा बेस. ऍसिड आणि बेस एकत्र नाही. म्हणजे और अँड असेल तर दोघे पण, बरोबर, हा किंवा हा. फॉर एक्झाम्पल मी म्हणतो, समजा माझ्याकडे स्ट्रॉंग ऍसिड आहेत 3 वेगवेगळे, याच्या कंटेनर मध्ये एक ऍसिड आहे, ह्या कंटेनर मध्ये एक ऍसिड आहे, आणि ह्या कंटेनर मध्ये माझ्याकडे तिसरं ऍसिड आहे. फॉर एक्झाम्पल म्हणतो ह्याचं 0.3 मोलार HCl घेतलं मी, 0.4 मोलार HNO3 घेतलं मी, आणि फॉर एक्झाम्पल 0.6 मोलार मी H2SO4 घेतलं. हे 3 काय आहेत, वेगवेगळे माझे ऍसिड. आता ह्या तिघांना काय केलं मी, मिक्स केले. काय केले, ह्यांना तिघांना मी मिक्सचर केले. तिघांचं मिक्सचरचं काढायचं ना आपल्याला. ओके, तिघांना मी मिक्स केलं, एक मोठा कंटेनर घेतला, आणि ह्या मोठ्या कंटेनर मध्ये मी काय टाकलं, ह्याला मी A1 म्हणू का, ऍसिड 1, ऍसिड 2, ऍसिड 3. याच्यामध्ये काय केलं मी, ऍसिड 1, ऍसिड 2 आणि ऍसिड 3 टाकलं. आता मला ते काय म्हणलेत, हे जे आहे ना हे सोल्युशन, याचा पीएच काढा. काय काढा तुम्ही, याचा पीएच. काय काढायचं आपल्याला, याचा पीएच इक्वल टू क्वेश्चन मार्क. कसं काढता येईल, मला ह्या सोल्युशनचा पीएच काढायचा. मला जर ह्या सोल्युशन मध्ये असलेले H+ मिळाले, काय मिळाले मला, काय मिळाले मला, समजा H+, तर त्या H+ ला मी या फॉर्म्युल्यामध्ये टाकेल, आणि मला काय मिळेल, पीएच. काय मिळेल मला, काय डाऊट? आणि ह्या सोल्युशन मध्ये किती H+ असतील, ह्या ऍसिड मधून जेवढे H+ आले, प्लस A2 ऍसिड मधले H+, आणि तिसऱ्या ऍसिड मधले H+, म्हणजे मला सगळ्या H+ ची काय करावे लागेल, सम करावे लागेल. मला फायनल H+ मिळेल. फायनल H+ ला मी पीएच च्या फॉर्म्युल्यामध्ये टाकेल,
मला तिथून पीएच मिळेल. काय मिळेल मला तिथून? पीएच. काय डाऊट? काय डाऊट? मग सर याला फॉर्म्युला आहे का? याला फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे बरं? तर पहा, चेक करा. टोटल एच प्लस किंवा एच प्लस टोटल लिहू का असं? एच प्लस टोटल इज इक्वल टू, ओके, ग्रॅम इक्विव्हॅलंट H plus from HCl plus gram equivalent of HNO3 plus gram equivalent of H2SO4. सगळ्यांची काय करायची तुम्हाला? डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम, डिवायडेड बाय, हा झाला तुमचा फॉर्म्युला. काय डाऊट? सर थोडं शॉर्ट मध्ये लिहा, शॉर्ट मध्ये लिहूयात थोडस. पहा, एच प्लस टोटल इज इक्वल टू समेशन ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट, समेशन ऑफ इक्विव्हॅलंट ऑफ ऑल ऍसिड्स अपॉन टोटल वॉल्यूम, अपॉन टोटल वॉल्यूम. सर हे टोटल वॉल्यूम कुठून आया? इधर से आया. याचं वॉल्यूम समजा मी म्हणलो V1, याचं वॉल्यूम असेल V2, याचं वॉल्यूम असेल V3. यांना ऍड केल्यावरती काय असेल? V1 प्लस, समजलं का? काय डाऊट? समजलंय का? टोटल वॉल्यूम आले लक्षात? इथपर्यंत काय डाऊट? हे कधी? ज्या वेळेला काय झाले, तिन्ही पण स्ट्रॉंग ऍसिड मिक्स झालेत. काय झाले? तिन्ही पण स्ट्रॉंग. काय डाऊट? समजा बेस मिक्स झाले. काय मिक्स झाले? 3 वेगवेगळे बेस आहेत, ओके, आणि ते बेस एकत्र केले, तर त्यावेळेस काय असेल? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस येईल का? त्यावेळेस काय येईल आपल्याकडे? मग OH मायनस वरने काय काढू शकतो आपण? POH काढू शकतो. काय काढू शकतो आपण? आलेल्या POH ला काय करायचं? 14 मधून मायनस करायचं. काय मिळेल तुम्हाला? पीएच मिळेल. काय मिळेल तुम्हाला? ठीक आहे, लिहू का? समजलंय का? एक ऍसिड, सॉरी, एक बेस घेतला, दुसरा बेस आणि तिसरा बेस. म्हणून गेला B1 घेतला, B2, B3. काय केलं? तिघांचं पण मिक्सचर तयार केलं. मिक्सचर तयार केल्यावरती काय तयार होईल तुमच्याकडे? फायनल मिळेल तुम्हाला. ठीक आहे, कोणाचं कॉन्सन्ट्रेशन असेल सगळे याच्यामध्ये? कोण ऍड केले? B1, B2, B3, बरोबर का? फॉर एक्झाम्पल NaOH, KOH. सांगा एखादा बेस, चला. हा, H बाहेर नको म्हणू, इथं म्हणली. बोला. अहो घ्या की NKLiOH घेऊ का? चालेल ना. मग पहा मागे इथपर्यंत काय डाऊट? याच्यामध्ये सोल्युशन मध्ये कॉन्सन्ट्रेशन कशाचं वाढेल? कशाचं वाढेल? म्हणजे याच्यातून टोटल काय मिळणार आपल्याला? OH मायनस. म्हणजे पहा, समजा मला OH मायनस काढायचे टोटल. काय काढायचं मला? टोटल OH मायनस, बरोबर. कसं काढणार मी? OH मायनस टोटल इज इक्वल टू, लिहू का डायरेक्ट? समेशन ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट, समेशन ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ ऑल बेस अपॉन टोटल व्हॉल्यूम. त्याच्यावरनं काय मिळेल तुम्हाला? टोटल OH मायनस. आणि मग त्याच्यावरनं काय काढू शकतो आपण? ही झाली स्टेप 1. स्टेप 2 मध्ये काय काढणार आपण? POH इज इक्वल टू नेगेटिव्ह लॉग टू दी बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. कोणते OH मायनस? टोटल OH मायनस. कळतंय का? इथे पण कोणते H प्लस? टोटल H प्लस, बरोबर का? आणि याच्यावरनं आपण काय करू शकतो? इथे pH इक्वल टू नेगेटिव्ह लॉग टू दी बेस 10 H प्लस. कोणते H प्लस? टोटल H प्लस. H प्लस होते, त्याच्यावरनं आला pH. इथं OH मायनस आहेत सगळे, म्हणून त्याच्यावरनं काय आला? POH. आता POH आला, थर्ड स्टेप. pH काढू शकता का? pH इज इक्वल टू 14 मायनस. एनी डाऊट? कसं सोडवलंय समजलेलं आहे का? नक्की कळाले? काय काढलं आपण इथे?
पीएच काढला. काय काढला आपण? जमेल का? करा बरं ट्राय. पा इक्वल व्हॉल्यूम, सगळ्यांचं व्हॉल्यूम कसं आहे? 3 ऍसिड आहे, तिघांचं व्हॉल्यूम कसं आहे? इक्वल. कोणता ऍसिड आहे? स्ट्रॉंग ऍसिड. म्हणजे आपल्या कन्सेप्ट मध्ये बसते का? नक्की. वीक ऍसिड असतं तर बसलं असतं का? नसतं बसलं. बरोबर. पुढे बसेल काय? आपल्याकडे इक्वल व्हॉल्यूम. फॉर एक्झाम्पल मी म्हणतो व्हॉल्यूम आहे व्ही. व्हॉल्यूम किती आहे? म्हणजे पहिल्या ऍसिडचं व्हॉल्यूम किती असणार? व्ही. दुसऱ्या ऍसिडचं व्हॉल्यूम व्ही. तिसऱ्याचं व्हॉल्यूम. का बरं? इक्वल व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय आहे? इक्वल व्हॉल्यूम आहे. पहा तिघांचा पीएच. पहिल्याचा पीएच किती आहे? दुसऱ्याचा पीएच, तिसऱ्याचा पीएच. मग मी तिघांचे पीएच ऍड करू का? तिघांचे पीएच ऍड करून फायनल पीएच येणार. असलं काय करायचं नाही. याच्यावर ना आपण त्यांचं काय काढू शकतो? कॉन्सन्ट्रेशन काढू शकतो. काय काढू शकतो आपण त्यांचं? किंवा H प्लस काढू शकतो. सगळे काय आहेत? H प्लसच आहेत. बरोबर का? अहो बरोबर आहे का? 100% काढता येईल का सगळ्यांसाठी H प्लस तुम्हाला? पीएच दिलाय. जर पीएच एक्स असेल तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस किती असणार? बरोबर का? कालचा फॉर्म्युला. नक्की. मग जमेल का? बोला. म्हणजे याचा या ठिकाणी H प्लस किती आले? इथे किती आले? आणि इथे किती आले? इथपर्यंत काय डाऊट? नक्की का? 100%. हे झाले इंडिव्हिज्युअल. तुम्हाला काय करायचंय? टोटल काढायचं. काय काढायचं तुम्हाला? पहा म्हणजे काय? H प्लस टोटल इज इक्वल टू समेशन ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट अपॉन टोटल व्हॉल्यूम अपॉन. काय डाऊट? नक्की का? मग जमेल का? बोला. कसं काढणार? टोटल H प्लस कसं काढतो आपण? ग्रॅम इक्विव्हॅलंट. आता ग्रॅम इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला. ग्रॅम इक्विव्हॅलंट म्हणजे काय असतं? ग्रॅम इक्विव्हॅलंट मागे का अजून? नॉर्मॅलिटी इंटू व्हॉल्यूम. नॉर्मॅलिटी इंटू. आता पहा आपल्याकडे नॉर्मॅलिटी आली का इथं? नाही आली. नॉर्मॅलिटी कुठे आली? मग नॉर्मॅलिटी तर आलीच नाही. मग काय करायचं बरं? तुम्हाला नॉर्मॅलिटीवर ना मोलॅरिटी काढता येते का? मोलॅरिटी काय रिलेशन आहे नॉर्मॅलिटी आणि मोलॅरिटी मध्ये? मोलैरिटी इक्वल टू नॉर्मेलिटी इंटू. सर ये किधर से लाया तुमने? किधर से लाया? किधर लाया? ये देखो. मोलैरिटी इक्वल टू नॉर्मेलिटी इंटू. काय डाऊट? नक्की का? लय पुढे आलो का? सवय लागेल पुढे पुढे जायचं. काय डाऊट ह्याच्यामध्ये? ठीक आहे. हे काय तुमची मोलॅरिटी? हे काय सगळी? त्याच्यावरून तुम्ही काय काढू शकता? मोलॅरिटी इक्वल टू नॉर्मॅलिटी इंटू. मग नॉर्मॅलिटी इक्वल टू काय येणार? मोलॅरिटी डिवायडेड बाय. नक्की समजतंय का? 100%. इथपर्यंत काय डाऊट असेल तर विचारून घ्या. नक्की का? आता पहा हीच तुमची नॉर्मॅलिटी आहे. ही जी आली आहे ही तुमची काय आली आहे? नॉर्मॅलिटी आली. सर कशी? नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला काय? सॉरी मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय? नॉर्मॅलिटी इंटू एन फॅक्टर. बरोबर का? एन फॅक्टर काय बरं इथं? नंबर ऑफ H प्लस नंबर ऑफ चार्ज. नंबर ऑफ H वरती चार्ज किती आहे? 1 प्लस आहे ना. म्हणजे नॉर्मॅलिटीची व्हॅल्यू किती येणार? मग मल्टिप्लाय केलं तरी 1 येईल ना. म्हणजे M इक्वल टू. म्हणजे जी मोलॅरिटी आहे तीच काय तुमची? काय डाऊट? अहो याच्यात काय डाऊट? मग टाका बरं व्हॅल्यू करा. ठीक आहे. करा सॉल्व पटकन. बोला ग्राम इक्विव्हॅलंट फॉर्म्युला काय? नॉर्मॅलिटी इंटू. चेक करा. ग्राम इक्विव्हॅलंट इक्वल टू. हे बघ हे बघ हे बघ.
नॉर्मॅलिटी इंटू ओके ठीक आहे बरोबर आहे. घ्या पटकन सोडवा. हा आता व्ही घ्यायचं ना प्रत्येकाचं व्हॉल्यूम. पा लक्ष द्या लक्ष द्या. पहा काय तुमचा व्हॉल्यूम व्ही इंटू 10⁻³ प्लस व्ही इंटू प्लस व्ही इंटू डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम V1 V 3V इक्वल टू H प्लस टोटल इक्वल टू बोला सगळ्यांमधून काय कॉमन काढला V इन ब्रॅकेट काय राहिलं +10⁻² +10⁻² काय डाऊट डिवायडेड बाय V ला V कॅन्सल बरोबर का. अहो काय डाऊट नक्की विच इज इक्वल टू पहा सगळ्यांमधून 10⁻³ कॉमन काढतो 10⁻³ इन ब्रॅकेट काय राहिला इथं काय नाही म्हणजे 1 नाही गरज नाही 1 नाही. ओके काय राहील आतमध्ये 10⁻⁻1 प्लस 10⁻². ओके काय डाऊट अपॉन 3 इथपर्यंत काय डाऊट इथपर्यंत काय डाऊट. फायनली काय आलं तुमचं -3 इन ब्रॅकेट 10⁻⁻1 1 प्लस 10⁻⁻1 म्हणजे आणि 10⁻² म्हणजे 1/100 बरोबर का अपॉन 2 जमेल का 3 सॉरी अपॉन 3 जमेल का जमेल का करा बरं पटकन सॉल्व करायचे. आन्सर सांगा मला काय केले कळाले नक्की का. सगळ्याची आपण काय केली इथे ऍडिशन केली टोटल आली 111 डिवायडेड बाय 100 -3 हा 10⁻² वरती गेला 10⁻² -2 -3 -2 10⁻⁻5 111 डिवायडेड बाय 3 आन्सर आलं 37. फायनली आपण काढलेला आहे ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर नेक्स्ट पहा व्हॉट इज द पीएच ऑफ अ सोल्युशन. आता पीएच विचारलाय बाय मिक्सिंग इक्वल व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय जर व्हॉल्यूम इक्वल आहे व्हॉल्यूम काय सगळ्याचं इक्वल व्ही मानू ठीक आहे. व्हॉल्यूम काय मांडलं मी समजा व्ही मांडलं बरोबर. पहिल्याचं किती दिले नॉर्मॅलिटी दिली आपल्याला 0.1 नॉर्मल. दुसरं किती दिले 0. तिसरं पण किती दिले 0.1. तिन्ही पण स्ट्रॉंग ऍसिड आहेत. बोला कसं काढणार टोटल H प्लस टोटल इक्वल टू ग्राम इक्विव्हॅलंट सगळ्याची समेशन करावी लागेल अपॉन टोटल व्हॉल्यूम बरोबर का बरोबर का नक्की. ग्राम इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला काय ओके नॉर्मॅलिटी इंटू एन फॅक्टर. सरळ सरळ बोला नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला काय. नॉर्मॅलिटी किती आहे तुमची नॉर्मॅलिटी इंटू हा ठीक आहे नॉर्मॅलिटी इंटू व्हॉल्यूम सॉरी बोला व्हॉल्यूम किती व्ही नॉर्मॅलिटी 0.1 प्लस व्ही इंटू डिवायडेड बाय 3V. तिघांमधून व्ही कॉमन वरच्या व्ही ला खालचा व्ही असं नाही सर करून दाखव प्लस 0.1 प्लस 0.1 डिवायडेड बाय 3V. व्ही कॅन्सल म्हणजे काय आलं वरती डिवाइड बाय 3. आता हे तरी जमल का किती येईल तुमचं 3 1 जा 3 0. आहे का नाही. हे काय आलं तुमचा H प्लस आला काय आला हा तुमचा. आता H प्लस वरनं पीएच काढता येईल का नक्की का. पीएच इक्वल टू काय असतो निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस म्हणजे निगेटिव्ह लॉग ऑफ H प्लस किती आहे 10⁻⁻1 बरोबर का. यालाच कसं लिहू शकता तुम्ही 10⁻² बरोबर इक्वल टू 10⁻⁻1. आता बोला केवढं सोपं आहे. ऑप्शन नंबर कसं सोडवलंय समजलंय का नक्की का काय डाऊट हे जमेल का हा ठीक आहे बरोबर तेच केलं मिक्स केलंय फक्त KOH मिक्स केलं तुम्ही NaOH सोबत अँड डायल्युटेड
अँड सोल्युशन इज डायल्युटेड टू 40 ml. हा किती आहे 10 ml. हा किती आहे 10 ml. इनिशियल व्हॉल्यूम V1 V2 फायनल व्हॉल्यूम कळतंय किती फायनल व्हॉल्यूम किती तुमचं 40 ml आहे फक्त. काय डाऊट अहो काय डाऊट समजलंय का नक्की हे जमेल जमेल का करून पहा मी सोडवतो नाही जमलं उद्या काय डाऊट कळेल का सर ml मध्ये दिले काय नाही मिलीग्रॅम इक्विव्हॅलेंट येईल तेच सेम फॉर्म्युला काही डिफरन्स नाही. जाऊ का पुढे नेक्स्ट काय आपल्याकडे पीएच ऑफ मिक्सचर ऑफ मगाशी काय होतं स्ट्रॉंग ऍसिड ऑर आता इथं कोण ऍड केलंय एक स्ट्रॉंग ऍसिड आहे आणि दुसरा काय तुमचा एक काय तुमचा स्ट्रॉंग ऍसिड आणि दुसरा काय तुमचा काय डाऊट समजलंय. फॉर एक्झाम्पल पहा माझ्याकडे समजा एखादा स्ट्रॉंग ऍसिड आहे काय माझ्याकडे स्ट्रॉंग आणि दुसरं काय माझ्याकडे स्ट्रॉंग बेस असं घेऊयात. हा काय माझा समजा स्ट्रॉंग बेस आहे हा काय माझा स्ट्रॉंग ऍसिड. मी स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस एकत्र केलं काय होईल सॉल्ट प्लस सॉल्ट स्ट्रॉंग बेस काय करेल स्ट्रॉंग ऍसिड सोबत रिॲक्ट करेल. ओके म्हणजे जेवढं काय आहे मग फायनली मला H प्लस किंवा OH मायनस मिळतील का म्हणजे जर मला उरलेले H प्लस असं जर म्हणत असेल की याच्यातलं मला पीएच काढायचं तर पीएच काढण्यासाठी कोणतरी H प्लस उरेल किंवा OH मग H प्लस कधी उरेल पहा समजा मी काय केलं स्ट्रॉंग ऍसिड 10 घेतलं आणि स्ट्रॉंग बेस मी 8 घेतलं याचे 8 याच्या 8 सोबत रिॲक्ट होतील खाली उरतील किती म्हणजे जे OH मायनस असतील जे H प्लस असतील ते कोणाचे असतील या स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे समजा मी स्ट्रॉंग ऍसिड जास्त घेतलं तर काय उरतात माझे H प्लस आणि मी जर स्ट्रॉंग बेस जास्त घेतला तर कोण उरतो माझा मग जो उरलाय त्याचा समजा मला कॉन्सन्ट्रेशन काढायचं त्याच्यामध्ये काय करायचं मला समजा हे कसं आले कळलंय का ओके हा समजा किती घेतला मी 8 हा किती घेतला 10 फायनली उरेल काय फक्त स्ट्रॉंग ऍसिड काय उरेल तुमच्याकडे लेफ्ट काय असेल स्ट्रॉंग ऍसिड लेफ्ट आणि स्ट्रॉंग ऍसिड मधून काय उरेल तुमच्याकडे म्हणजे आणि मग तुम्ही त्याचं कॉन्सन्ट्रेशन काढू शकता आणि त्याच्यावरनं पीएच काढू शकता पीएचच्या फॉर्म्युलामध्ये टाकून. तसंच समजा स्ट्रॉंग बेस जास्त घेतला काय घेतलं मी स्ट्रॉंग बेस 10 घेतला हा 8च घेतला याचे 8 ह्याच्या 8 सोबत रिॲक्ट करतील 2 उरतील स्ट्रॉंग बेस त्यांच्यामधून काय मिळेल मला OH मायनस त्याच्यावरनं काय मिळेल मला POH त्याला 14 मायनस केल्यावरती काय मिळेल मला काय डाऊट कसं सोडवायचं समजलंय म्हणजे तुम्हाला काय करायला लागेल जे लेफ्ट ओव्हर H प्लस आहेत ना त्यांचं कॉन्सन्ट्रेशन काढावं लागेल समजलंय. समजा H प्लस उरले तर तुम्हाला पीएच काढता येईल तो किती असेल लेस दॅन 7 असेल सोल्युशन कसं होईल तुमचं मिक्सचर कसं होईल तुमचं ऍसिडिक समजतंय. आणि समजा तुमचा बेस जास्त आहे तर उरेल काय तुमच्याकडे OH मायनस ओके जर OH मायनस उरले याचा अर्थ सोल्युशन कसं होईल आणि पीएच काय असेल आणि समजा ऍसिड जेवढं आहे तेवढंच बेस आहे सोल्युशन कसं असेल म्हणजेच काय याचे ग्राम इक्विव्हॅलंट याचे ग्राम इक्विव्हॅलंट जर सेम असतील तर सोल्युशन न्यूट्रल जर बेसचे ग्राम इक्विव्हॅलंट जास्त तर सोल्युशन बेसिक जर ऍसिडचे ग्राम इक्विव्हॅलंट जास्त तर सोल्युशन काय डाऊट समजलंय का नक्की ठीक आहे. नेक्स्ट काय करायचं आपला मोलॅरिटी ऑफ लेफ्ट सबस्टन्स आपण पाहिलं ना H प्लस उरेल किंवा OH मायनस उरेल समजा H प्लस उरू द्यात किंवा OH मायनस उरू द्यात इथं आपल्याकडे फॉर्म्युला काय सेम आहे फॉर्म्युला आपल्याकडे सेम आहे काय फॉर्म्युला आपल्याकडे पहा समेशन ऑफ जेवढे ऍसिड असतील तेवढे ओके ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ ऍसिड ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ ऍसिड्स मायनस समेशन ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ बेस अपॉन टोटल व्हॉल्यूम याच्यामध्ये काही डाऊट आणि मॉड्युलस आहे कारण ते आन्सर आपल्याला नेगेटिव्ह नकोय ठीक आहे काय डाऊट अहो काय डाऊट समजलंय काय अँड या दोन्ही पण काय केलं आपण मिक्स केलं समजलंय. समजा ऍसिड जास्त असेल तर H प्लस उरतील ठीक आहे आणि सोल्युशन कसं असेल ऍसिडिक OH मायनस जास्त सोल्युशन कसं असेल बेसिक दोन्ही सारखे असतील तर काय डाऊट फॉर्म्युला कळलाय का नक्की का इफ ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ ऍसिड आर मोर देन पीएच इक्वल टू
ओके. आणि समजा बेसची जास्त असेल तर पीओएच. बरोबर का? नक्की का? आणि पहा, इफ ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ ऍसिड अँड बेस आर इक्वल, बोला, देन पीएच इक्वल टू किती येईल तुमचा? 7. दॅट इज न्यूट्रल. काय डाऊट? समजलंय का? नक्की का? इथे तुम्ही मोलॅरिटी काढणार, OH चं कॉन्सन्ट्रेशन येईल, आणि जर ऍसिड असेल तर H प्लस चं कॉन्सन्ट्रेशन येईल, म्हणजे तुमची मोलॅरिटी. इट इज अ काइंड ऑफ कॉन्सन्ट्रेशन. समजतंय का? समजतंय का? नक्की का? इथपर्यंत काही डाऊट? काही परत सांगायचंय? हे ऍसिड साठी काढलं, बेस साठी पण सेम फॉर्म्युला. काय डाऊट? जाऊ का पुढे? चला पुढे, चला पुढे. व्हॉट इज द पीएच ऑफ रिझल्टिंग सोल्युशन व्हेन इक्वल व्हॉल्यूम, परत व्हॉल्यूम काय, ऑफ 0.1 मोलार NaOH, इथे दिली तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन, मोलॅरिटी दिली, अँड 0.01 मोलार HCl, मोलॅरिटी दिली. स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस आहेत. आता इथे मला H प्लस उरतील का OH मायनस उरतील? हा किती आहे? 0.1. तो किती आहे? कमी कोणता आहे? HCl. म्हणजे उरेल काय? म्हणजे मला इथे जे काय कॉन्सन्ट्रेशन मिळणार आहे, कोठे? इथे मोलॅरिटी ऑफ लेफ्ट सबस्टन्स, मोलॅरिटी. सर 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 काय पुढे दिलं असेल याच्यात? नाही दिलं, जाऊ द्या, मीच घेतो. पहा, मोलॅरिटी कोणाची असेल? ही मोलॅरिटी ऑफ लेफ्ट सबस्टन्स कोणाची असेल? इन ब्रॅकेट OH मायनस इज इक्वल टू, बोला, ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ ऍसिड. आता इक्विव्हॅलंट, ग्राम इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला काय? नॉर्मॅलिटी इंटू बरोबर. आणि नॉर्मॅलिटी म्हणजे काय? मोलॅरिटी इंटू एन. म्हणजे फायनली पहा फॉर्म्युला काय? समेशन घ्यायचं ना तुम्हाला. अहो काय घ्यायचंय? नक्की, ऍसिडची मोलॅरिटी इंटू ऍसिडचा एन फॅक्टर इंटू त्याचं व्हॉल्यूम. काय डाऊट? काहीच नाही केलं, मल्टिप्लाय केलं. मोलॅरिटी एन फॅक्टर, ऍसिड आहे म्हणून HCl, एकच H प्लस मिळेल, बरोबर. आणि दुसरा NaOH, NaOH मधून एक OH मायनस मिळतो. समजा असं असतं, CaOH ट्वाइस, याच्यातून किती OH मायनस मिळतील? म्हणजे एन फॅक्टर किती होईल याचा? समजलं? काय डाऊट? ओके, बोला. हा आला ऍसिडचा मायनस, काय तुमच्याकडे? मायनस. बोला, याची किती आहे? इथे चुकली. याची किती आहे? 0.1 इंटू 1 इंटू V अपॉन टोटल व्हॉल्यूम किती? 2V. समजले? बोला, समेशन केलं, फायनली काय येईल बरं? इथे काय येईल तुमचा? V कॉमन येईल, त्या V ला हा V करत बसू का? बोला, 0.1 म्हणजेच किती? 10⁻² मायनस 10⁻² अपॉन 2. बोला, कॉमन काय येईल? 10⁻² मायनस 1 इन ब्रॅकेट 10⁻² म्हणजे 1/10. 1/10. काय डाऊट? नक्की का? समजले का? जाऊ का? नाही, हा 9/10. मला वाटलं नाही. म्हणजे काय आलं? 10⁻² मायनस 1 इंटू 9/10 अपॉन. काय डाऊट? इथपर्यंत समजलं नाही असं काय आहे का? हा 10 वरती गेला तर 10⁻² मायनस 1, 10⁻² मायनस 1, 10⁻² मायनस 1, म्हणजे फायनली उरलं काय? 9/2 इंटू 10⁻². बोला, 9/2 चा आन्सर किती येईल? 4.5 इंटू 10⁻² मायनस 2. बरोबर का? काय काढायचं तुम्हाला? पीएच काढायचं आहे. काय काढायचं तुम्हाला? पीएच. बोला, पीएच इक्वल टू काय येईल? मायनस log to the base 10, 4.5 इंटू 10⁻². इथे POH येईल ना? उरलाय काय?
OH मायनस, म्हणून POH इक्वल टू काय येईल तुमचा निगेटिव्ह लॉग टू द बेस 10. कोण आहे तुमचा 4.5 इंटू 10⁻². बोला असं असेल तर काय येतं 2 मायनस लॉग ऑफ 4.5. नक्की 4 प्लस 0.5 4 प्लस नक्की का 2 मायनस इन ब्रॅकेट बोला लॉग ऑफ 4 मायनस लॉग टू द बेस 10 10⁻²0.5 बरोबर का. ओके प्लस केलं सॉरी. ठीक आहे हे जमेल. परत सांग. हा सांग. पहा काय आलं तुमचं POH इक्वल टू काय आला 2 मायनस बरोबर 2 मायनस लॉग ऑफ 4.5. POH इज इक्वल टू 2 मायनस इन ब्रॅकेट कसं लिहू शकतो लॉग. काय डाऊट नक्की करू शकता चालते काय हरकत नाही. ते पण करू शकता हे पण करू शकता दोन्ही केलं तरी पण आन्सर तुमचं सेमच येणार आहे. ठीक आहे काय डाऊट 4 प्लस 0.5 काय डाऊट म्हणजे 2 मायनस इन ब्रॅकेट बोला लॉग ऑफ 4 0.6 आणि लॉग ऑफ 10⁻5 लॉग ऑफ 10⁻² मायनस 10⁻0.5 0.5 कोणाचं आहे 0.5 कोणाचंच नाहीये बरोबर. आपल्याकडे काय 4चा आहे 4चा काय तो पण 0.6 आहे ना. 3चा किती 2चा किती आहे 0.3 आणि 3चा किती आहे तुमचा 0.48 आणि 4चा किती आहे 0. म्हणजे हे जे आन्सर असेल तुमचं 0.5 हे म्हणजे 3.5 च्या आसपास काहीतरी असेल बरोबर. काय डाऊट अहो काय डाऊट त्याच्यामध्ये नक्की का सोडवायची ठीक आहे चला बोला किती येईल याचं आता सांगा बरं मला PH सांगा बरं 0.48 पा बरं कुठे येते 0.5 कुठे येते सांगा अँटीलॉग मध्ये टेबलमध्ये अँटीलॉग मध्ये 0.5 कुठे येते सांगा. आता ही व्हॅल्यू नाही आपल्याकडे आणि एवढा अप्रॉक्स बरोबर नाही. शक्यतो क्वेश्चन मध्ये दिलेली असेल पण आता दिलेली नाहीये म्हणून घ्या बरं सांगा बरं पटकन. अँटीलॉग मध्ये 0.5 0.5 कशाच्या मध्ये येईल आपला 3 आणि 4 च्या मध्ये येईल. ते पुढे जाते तसं बरं का 0.5 कुठेच नाही का हे बरोबर आहे बाकीचं 4.5 पर्यंत हे बरोबर आहे का नक्की 2 4 जा 8.1 उरला 0 2 5 जा 10 ठीक आहे इथपर्यंत बरोबर तर आहे. थांबा असं करूयात आपण ह्याला काय करूयात थांबा अरे 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 थांबा सोप्प होतं आपण उगाच ना खूप कॉम्प्लिकेटेड शिरलो. लक्ष द्या काय तुमचं लॉग ऑफ POH इक्वल टू नेगेटिव्ह लॉग टू द बेस 10
4.5 इंटू 10⁻², म्हणजेच काय रे, log टू द बेस 10, 45 इंटू 10⁻³ काय डाऊट? नक्की. आता पहा याचं काय होईल, 3 मायनस log टू द बेस 10, 45. 45 म्हणजे काय, 45 9 प्लस 5 बरोबर, 9 5 जा 45 म्हणजे 9 प्लस बरोबर 9 इंटू 5, 9 5 जा 45 बरोबर. आणि यांची काय होणार, ऍडिशन, म्हणजे 3 मायनस बोला log 9 प्लस log 5, log 9 ची व्हॅल्यू 96, ठीक आहे, प्लस log 5 ची व्हॅल्यू बोला, म्हणजे 3 मायनस किती होईल हे 6, 1.66 आलं का? नक्की बोला, म्हणजे किती आला पीओएच तुमचा, 3 मधून 1 2 1, पीओएच इक्वल टू 1.34 काय आला तुमचा पीओएच. कोण आला तुमचा, नक्की का, समजलं का? इथेच आपलं फक्त ते पुट करताना चुकलं होतं, बाकी काय नाही. म्हणजे पीएच इक्वल टू काय येणार तुमचा 14 मायनस पीओएच, म्हणजे पीएच किती येईल तुमचा 14 मायनस 1.34 बोला. 14 मधून एक गेला 13, आणि 13 प्लस परत अजून 13 मधून किती घालवा, 3.4 घालवा, म्हणजे 12.66, पीएच इक्वल टू 12.66. अरे ओ सर पुढं पुढं चालले आहे का, 12.65. ठीक आहे, आलंय बरोबर, काय डाऊट, समजलंय. आता एक शॉर्ट टेक्निक सांगू का जास्त काय तुमच्याकडे, ओएच मायनस जास्त, म्हणजे पीएच कसा असणार, बेसिक असणार, म्हणजे 7 पेक्षा ऑप्शन बघा बरं, एकच आहे जे 7 पेक्षा जास्त आहे हा, मग हे सॉल्व नसतं ना, कसं करायचं नसतं ना. काय डाऊट, इथपर्यंत समजलंय? हे जमेल का? 6 नंबर तुम्ही सोडवणार आहात, 7 नंबर जमेल जमेल का 7? ठीक आहे, 7वं सुद्धा तुम्ही सोडवायचं आहे. हा ठीक आहे, ते काय असेल ते ठीक आहे. लॉग 55 ची व्हॅल्यू दिली म्हणजे लॉग 55 आपल्याकडे येणार आहे. जमेल का हे? इथपर्यंत तुम्ही सॉल्व करून आणायचं आहे. ठीक आहे, उरलेलं जे काय आहे ते आपण उद्या पाहूयात. चालेल? अहो चालेल का? चालेल, भेटूयात उद्याच्या भागात का दुपारच्या भागात? ठीक, चालेल. चालेल, उद्या एक्स्ट्रा लेक्चर आहे. किती वाजता आहे? विचारले काय या पण